राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्गच्या वतीने आजपासून किल्ले विजयदुर्ग ते गोवा मुक्ती स्मारक दोडामार्ग अशी ही सुमारे 200 किलोमीटरची पर्यावरण जागृती सायकल यात्रा सुरू झालेली आहे। आज सकाळी 8 वाजता राजू परुळेकर जे पर्यटन क्षेत्रात विजयदुर्गच्या एकंदरीतच विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, ते सामाजिक कार्यकर्ते राजू परुळेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून या यात्रेचा प्रारंभ विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून झाला आणि या यात्रेचा जो आजचा पहिला टप्पा आहे विजयदुर्ग ते देवगड, या पहिल्या टप्प्याचा प्रारंभ विजयदुर्गचे सरपंच सादिक काजी यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्या सर्वांना माहिती आहे की यावर्षी कोकणात अभूतपूर्व असा उन्हाळा आपण सगळ्यांनी अनुभवला आणि या सगळ्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण जर असेल तर तो फार वेगाने होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास। पर्यावरणाचा ऱ्हास म्हणताना फक्त वृक्षतोडी एवढंच नाही, तर मानव प्राणी जगताना ज्या वेगाने पर्यावरणाचा ऱ्हास करतोय सगळ्याच पद्धतीचं, मग ते सांस्कृतिक पर्यावरण सुद्धा धरूया, आपण राजकीय पर्यावरण सुद्धा धरूया, त्यामुळे मग हा अभूतपूर्व उन्हाळा असू देत, वारंवार उद्भवणारी वादळं असू देत, अवकाळी पाऊस असू देत, या सगळ्याच्या पाठीमागे एकमेव कारण हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे। आणि किमान आपलं कोकण आज जे हिरवगार आहे, तुलनेमध्ये आपण बऱ्या परिस्थितीमध्ये जगतो आहोत, ते तरी टिकवून ठेवावं याबाबतची लोकांमध्ये कुठेतरी जागृती करावी। पर्यावरण क्षेत्रामध्ये निरनिराळ्या पातळीवरती निरनिराळे लढे लढणारी माणसं, कार्यकर्ते आहेत, विचार करणारी लोक आहेत, त्यांच्याशी संवाद साधावा, त्यातून या सगळ्यांची साखळी कुठेतरी जोडावी आणि त्यातून सेवा दलाच्या माध्यमातून या सगळ्यांना एकमेकांशी जोडावं हा हेतू घेऊन ही यात्रा सुरू झालेली आहे। ज्यावेळी संविधानाची 75वी झाली त्यावेळी 75 किलोमीटरची पदयात्रा, संविधान पदयात्रा केलेली, आणि या संविधान पदयात्रेच्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की सिंधुदुर्गातला एकही जलस्रोत, मग ती व्हाळी असू देत, व्हाळ असू देत किंवा नदी असू देत, ही स्वच्छ राहिलेली नाही। म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या लहानपणी आम्ही नदीमध्ये, व्हाळामध्ये डुंबणं हा एक मोठा आनंदाचा भाग होता। व्हाळात जाऊन किंवा अगदी व्हाळीत जाऊन, नाल्यात जाऊन मासे पकडणं हा सुद्धा एक गमतीचा भाग होता आम्हा मुलांचा। पण आज त्या सगळ्यांची गटारं झालेली आहेत, संपूर्णपणे सांडपाण्याने भरलेली आहे। हे ज्यावेळी तिथं चालताना लक्षात आलं, त्याच वेळी कुठेतरी या पर्यावरणाच्या बाबत आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे। त्यामुळे ही यात्रा, सायकल यात्रा, ही याची सुरुवात आहे, एवढंच आज या शुभारंभाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो। दुपारी विश्रांती घेऊन आम्ही कुणकेश्वर मार्गे आचऱ्याकडे प्रस्थान ठेवणार आणि आचऱ्याला या सायकल यात्रेचा पहिला मुक्काम असणार। उद्या सकाळी
आचरे ते मालवण हा पहिला टप्पा असेल आणि संध्याकाळी दुसरा टप्पा मालवण, कट्टा, वराड, सोनवडे पार, कुडाळ हा दुसरा टप्पा असेल. कुडाळमध्ये रमेश गावंस जे पर्यावरणातले एक महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, गोव्यातले, ज्यांनी पश्चिम घाटाच्या संदर्भातली लढाई अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढली, त्यांची जाहीर सभा आंबेडकर चौकामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. रात्री कार्यकर्त्यांची बैठक चर्चा होईल. परवा सकाळी आम्ही कुडाळवरून सावंतवाडीच्या दिशेने जाणार, परंतु जाताना आम्ही पिंगुळी मठमधनं कांबळेवीर, अखेरी सावंतवाडी असा दुसरा टप्पा आहे. सावंतवाडीमध्ये शिवउद्यानात तिथं पर्यावरणातील आणखीन एक मोठं नाव पर्यावरण वाचवण्यातील सॅबी रॉड्रिक्स यांची जाहीर सभा तिथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. मठला सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बाबा नदाफ यांचं या संदर्भातलं विचारमंथन बैठक कार्यकर्त्यांशी चर्चा होणार आहे. आज जो मायनिंगच्या बाबतीतला सर्वेच्या बाबतीतली सगळी हे निघालेली आहे, तर त्या संदर्भातली सगळी चर्चा आजगावपासूनची सगळे शिरोड्यापासूनची सगळी मंडळी ही तिथं येतील आणि त्यांच्यासोबतची चर्चा होईल. आणि मंगळवारी आम्ही सकाळी सावंतवाडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याकडनं, त्या उद्यानाकडनं ही रॅलीचा आरंभ होईल आणि ओटवणे मार्गे आम्ही ओटवणे, वाफोली, बांदे, विलवडे, बांदे आणि मग बांद्यातून दोडामार्गला संध्याकाळी श्यामसुंदर सोन्नर महाराज यांचं प्रवचन हे दोडामार्गच्या पिंपळेश्वर सभागृहामध्ये होणार आहे. आणि काय नाव ते सादरीकरण सुजित कुमार डोंगरे हे जे पर्यावरण मधले आणखी एक तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं याच्यातलं सादरीकरण संपूर्णपणे हे हळवे कॉलेजला स्लाईड शो. आणि बुधवारी सकाळी 8 वाजता त्या गोवा मुक्ती आंदोलनाच्या स्मारकाच्या ठिकाणी मणी सर हे पर्यावरणाची शपथ देतील. कलानंद मणी ही पर्यावरणामधले गोव्यातले मोठे कार्यकर्ते आहेत आणि ही शपथ देऊन तिथं समारोप होईल. असा हा 5 दिवसाचा संपूर्ण कार्यक्रम.